मित्रांनो, इन्सेमच्या एक्झामसाठी लास्ट नाईट रिव्हिजन कशी करायची एकदम कम्फर्टेबली, ज्यामुळे आता जे वाचलंय ते उद्या पेपरला लिहिता येईल, ती लास्ट नाईट रिव्हिजनचे छोट्या छोट्या टिप्स सांगतो, त्या फॉलो करा. मित्रांनो बघा, आता तुम्ही पूर्ण अभ्यास केलाय, उद्या पेपर आहे, सकाळी किंवा दुपारी आपल्याला आता रिव्हिजन करून जायची. रिव्हिजन करताना काय काय महत्वाच्या गोष्टी फोकस करायचंय आणि कसं आपल्याला वागायचंय, महत्वाच्या गोष्टी सांगतो. पहिलं तर आहे रिव्हिजनच्या वेळी, रात्रीच्या वेळी जेव्हा रिव्हिजन आपण करतोय, पहिल्या 2 तास आपल्याला कव्हर ऑल मेजर टॉपिक्स, जे काही महत्वाचे टॉपिक्स होते ते फटाफट वाचून घ्यायचे. वाचल्यानंतर डोळे झाकून आठवून बघायचे. समजा स्टोक्स थेरम आहे, स्टोक्स थेरम मध्ये हे पॉईंट होते, हा टाईप होता, वगैरे वगैरे वगैरे. कळतंय तुम्हाला? या प्रकारे सो पूर्ण फक्त महत्वाचे जे टॉपिक्स आहेत ते फटाफट वाचून डोळ्याखालून घालून घ्यायचे, आणि जे शॉर्ट टॉपिक आहे ते आपण वरचेवर जरी बघितले, मेन पॉईंट जरी बघितले तरी कव्हर होऊन जातात. क्लिअर आहे? नेक्स्ट आता दुसरं आहे की पुढच्या 2 तासामध्ये ऍटलीस्ट 2 पेपर टाइम लावून सोडवण्याचा प्रयत्न करा. 2 पेपर टाइम लावून सोडा. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की पोरांना पेपरला टाइम पुरत नाही, तेव्हा पण मी स्ट्रॅटेजी दिली होती की 2 पेपर 1-1 तास टाइम लावून रूम मध्ये एकटेच बसून सोडून बघा, त्याने पेपरला टाइम पण पुरेल आणि काय होईल सगळं जे, कारण पेपर सोडवताना पूर्ण सिलेबस सोडवला जातो, त्यामुळे आपोआप रिव्हिजन होईल. ऍटलीस्ट 2 पेपर करा, नाही झाले तर 1 पेपर तरी तुमच्याकडनं होणे गरजेचं आहे पेपरच्या आदल्या दिवशी, जेणेकरून तुमची ऑटोमॅटिक लिहिल्या गेल्यामुळे रिव्हिजन होईल. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे, हे झालं आपलं रिव्हिजन झालं. आता पेपर आहे, पेपरच्या 1-1.5-2 तास आधी, पेपरच्या 1.5 ते 2 तास आधी कॉन्फिडंट राहायचं आपल्याला. कुठलंही एक्स्ट्रा नवीन काही वाचायचं नाही. मित्रांनी सांगितलं हे इम्पॉर्टंट आहे, हे तू केलं का? हा म्हणतो नाही केलं, अरे मग तू पासच नाही होणार. सोडून द्यायचं. कॉम्प्लिकेटेड टॉपिक कोणी काय सांगितलं काहीच नाही करायचं. पेपरचे 2 तास आधी ना जेवढं केलंय तेवढं काही वाचायचं नाही. आता काहीच नाही, कॉलेजमध्ये जा, तिथे शांत बसा, 2 तास आधीच त्या ग्राउंड मध्ये जाऊन बसा, शांत बसून काय असेल ते आठवण करत बसा. जे तुम्ही वाचले ते आठवण करत बसा. आठवण केल्याने काय होतं, ते रिवाइज होतं. डोळे झाकून आठवण करत बसा किंवा इतर मित्रांना सांगण्याचा प्रयत्न करा, पण नवीन टॉपिक कुठलाही करायचं नाही आणि कॉन्फिडंट राहा. यावेळी इन्सेम आहे, लक्षात ठेवा, महत्वाचं सांगतो, यावेळी इन्सेम एक्झाम जी आहे यावेळी शुअर शॉट पोरांना युनिव्हर्सिटी पास करणारच आहे, कारण 2019 पॅटर्न संपलाय. तुम्ही फक्त लिहा, कॉलेजमध्येच पेपर चेक होणार आहे. कॉलेजला क्लिअरिटी दिली की पोरांना पास करा, फक्त लिहिलं पाहिजे. सो पेपर रिकामे सोडू नका, तुम्ही शुअर शॉट पास होता मित्रांनो. क्लिअर? सो 3 गोष्टी सांगितल्या. पहिल्यांदा रात्री आपल्याला 2 तासात सगळे महत्वाचे टॉपिक आठवून बघायचे, डोळे झाकून आठवून बघायचे, रिकॉल करून घ्यायचे. 2 पेपर तरी ऍटलीस्ट सॉल्व्ह करून बघायचे. यस. आणि पेपरच्या वेळी आपल्याला कॉन्फिडंट राहायचंय, घाबरायचं नाही. जे केलंय तेवढंच आहे, तेवढं फक्त रिवाइज करून बघायचं, नवीन काही करायचं नाही. पेपर चौथा फुकटचा मुद्दा तुम्हाला सांगितलाय मी, जो यात कव्हर नाही केला, की पेपर लिहा, तुम्ही पास होणार यावेळी इन्सेम 2019 पॅटर्न मध्ये. माझे शब्द लक्षात ठेवा. ओके. सो अजून काही डाऊट असेल मित्रांनो कमेंट मध्ये लिहा. व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स पर्यंतही पोहोचवा, कारण त्यांना सुद्धा फायदा होईल. आणि इन्सेमचं प्रिपरेशन करण्यासाठी जर पर्पल ॲट ऍप्लिकेशन अजून डाउनलोड नसेल केलं तर नक्की आपलं हे इंजिनिअरिंगचं स्टडी ॲप आहे, डाउनलोड करा. मी लिंक डिस्क्रिप्शन दिली आहे. त्याच्यामध्ये जे इन्सेमचे कोर्सेस आहे ते सबस्क्राईब करा, फटाफट अभ्यासाला लागा. आता सबस्क्राईब केलं, एंड सेम पर्यंत ते सबस्क्रिप्शन चालेल, आणि आम्ही दिले ते केलं आणि तुम्ही अभ्यास करताय, दोघं सोबत आलो तर शुअर शॉट इन्सेम क्लिअर होते. यस. सो पर्पल ॲटचा फायदा घ्या. थँक्यू.